नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या बोल बर्वाच्या आपल्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर भाष्य करणार आहोत. भारतीय समाज किंवा जगभरात ज्या विषयाकडे आश्चर्य, कुतूहल, चेष्टा, वेडेपणा किंवा हे काही नॉर्मल नाहीये बरं का, अशाच पद्धतीने बघितलं जातं, अशा विषयावर आपण बोलणार आहोत. LGBTQ+ कम्युनिटी. L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T फॉर ट्रान्सजेंडर्स आणि Q म्हणजे क्युअर. खरं तर ही सगळी नावं जी आहेत ही या क्युअर ह्या अम्ब्रेला टर्मच्या खाली सुद्धा येतात. नावं वेगवेगळी असली, त्याचे अर्थ वेगवेगळे असले तरी त्या व्यक्ती अशा नावांनी ओळखल्या जातात किंवा रादर समाजापासून आपली ओळख लपवण्याचाच प्रयत्न जास्त होतो. कारण आपल्या समाजाकडून मिळणारी निराळी वागणूक. पण शेवटी ही माणसंच आहेत ना, मग काय असं वेगळेपण आहे या व्यक्तींमध्ये जे तोडतं त्यांना बाकीच्या समाजापासून आणि जगायला लावतं एका वेगळ्याच जगात. या वेगळ्या जगात देखील काही व्यक्ती या वेगळ्यांना मदत करणाऱ्या, त्यांना समजून घेणाऱ्या अशा आहेत. जून महिना हा LGBTQ कम्युनिटीसाठी प्राईड मंथ, म्हणजे आम्ही जसे आहोत तसे आम्हाला तुम्ही स्वीकार करा हे मनापासून सांगण्याचा किंवा स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचा महिना असा समजला जातो. म्हणून या जून महिन्यामध्ये आज आपण अशा एका स्त्रीला भेटणार आहोत जी या ट्रान्सजेंडर्स, हिजडा किंवा कॉमन भाषेत छक्का म्हणलं जातं, यांच्या आयुष्यात एक मदतीचा हात देऊ बघते आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं उभं करून देण्याचा प्रयत्न करते आहे. बागेश्री मंठाळकर हिला आपण आज भेटणार आहोत बोल बर्वाच्या भागामध्ये. बागेश्री, बोल बर्वाच्या आजच्या भागामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. बागेश्री ही BCom LLB आहे. RSS तर्फे सुराज्य सर्वांगीण विकास हा प्रकल्प चालवला जातो येरवडा भागामध्ये, पुणे येथे. या भागामध्ये तिने महिला आणि ऍडोलेसन्स एज मध्ये ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. 2017 मध्ये पुणे विद्यापीठाची जी निवडणूक होते सिनेट मेंबर्स साठीची, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी मधून ती निवडून आलेली आहे पुणे विद्यापीठाच्या सिनेटवरती. नंतर MNGL ह्या गॅसशी संबंधित कंपनीमध्ये इंडिपेंडेंट वुमन डिरेक्टर म्हणून सध्या तिची नेमणूक आहे. आणि आज आपण ज्या विषयावर तिच्याशी बोलणार आहोत हा विषय मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेला आहे. बागेश्री, वेलकम टू बोल बर्वा. आणि मला वाटतं की आपण आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. मला एक सांगशील, कॉलेजच्या वेळेपासून काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलेलं होतंस का? कारण तू अभाविपमध्ये काम केलेलं आहेस, तर मला काय सांगशील याच्याबद्दल? अजिबातच नाही अगं. म्हणजे मी अभाविपचं काम करायला लागले ते सुद्धा खूप अपघातानं करायला लागले. 10वीची परीक्षा झाल्यानंतर सर्वसाधारणपणे सगळ्यांचा जसा एक डोक्यात प्लॅन असतो की उशिरा उठायचं आणि धमाल करायची, असंच माझ्या डोक्यात होतं. पण माझे बाबा RSSचे होते. त्यांनी मला नकळत परस्पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका शिबिरामध्ये माझं नाव घातलं, ज्याच्यावरनं आमची दोघांची प्रचंड भांडाभांडी झाली. मी त्यांना म्हटलं की कशा करता तुम्ही हे सगळं केलं. पण ते शिबिर इतकं सुंदर होतं की त्या शिबिरानंतर मला अक्षरशः रडू येत होतं की अरे हे 4 दिवस इतक्या छान वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या त्या आपल्याला मिळणार नाहीयेत. त्यामुळे अगदी अपघातानं, म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, अगदी अपघातानं मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमाला गेले आणि मग नंतर जातच राहिले ती आजच्या तारखेपर्यंत. खरं तर सुट्टीमध्ये आपल्याला फार धमाल करायचा विचार असतोच, पण तो धमालीचा जो काही वेळ होता तो तुझ्या बाबांनी सत्कारणी लावला असं आपल्याला की म्हणता येऊ शकतं. मला सांग, अभाविपचं काम करताना विद्यार्थ्यांशी संबंध आला, त्यांच्या समस्यांवर काम केलंस का? हो, ते स्वाभाविकच असतं, कारण का अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कार्यक्षेत्रच विद्यार्थ्यांमध्ये काम करण्याचं असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांशी संपर्क आला. अगदी छोट्या कॉलेजच्या लेव्हलवरचे छोटे प्रश्न असतील, विद्यापीठ स्तरावरचे प्रश्न असतील, इथपासून महाराष्ट्र प्रदेशातल्या लेव्हलवरची आंदोलनं असतील, अशा सगळ्या आंदोलनांमध्ये आम्ही सगळेजण सहभागी व्हायचो.
काही राष्ट्रीय म्हणजे काश्मीर आंदोलनासारखा विषय होता, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा आम्ही पुण्यामधनं मोठी बॅच काश्मीरमध्ये गेलो होतो आंदोलन करायला. तिथपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरती सुद्धा त्या ठिकाणी एज्युटेशन्स करणं आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे जसं चीनमध्ये तियानमेन चौकामध्ये काही विद्यार्थ्यांवरती रणगाडे घातले होते आणि ते पुण्यातल्या विद्यार्थ्यांना कल्पनाही नसायची. मोकळेपणानं बोलताही न येणं म्हणजे काय असू शकतं. तर अशा करता काही एज्युटेशन आम्ही पुण्यामध्ये केली. म्हणजे अगदी स्थानिक कॉलेजच्या लेवलच्या प्रश्नांपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत. आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या कामाची ब्युटीच ही असते की मी केलं असं नसतंच, ते आम्ही केलं हा जो एक भाव तिथे येतो ना, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी, तो ग्रुपच असा होता सगळा. अजूनही तसंच काम चालू आहे परिषदेचं, पण त्यावेळेला आम्ही या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती भरपूर आंदोलनं केली आहेत. हे सगळं करताना एका मुलींच्या, स्त्रीच्या आयुष्यात येणारे जे टप्पे असतात ते तर तुझ्याही आयुष्यात आलेले आहेतच. मग लग्न आहे, मुलं आहेत, याच्यातून पार पडून जेव्हा आपण पुढे जायला लागतो तेव्हा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मग कोणतं काम तुझ्या समोर आलं की जे तू हसत हसत ऍक्सेप्ट केलंस, कारण बॅकग्राऊंड तर तुला पहिल्यापासून सामाजिक कामाची आहेच. माझं शिक्षण झाल्यानंतर बीकॉम आणि LLB झाल्यानंतर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 2.5 वर्ष पूर्ण वेळ काम केलं मुंबईमध्ये. 92 ते 95 हा अतिशय संघर्षमय पिरियड, जेव्हा मुंबईमध्ये प्रचंड बॉम्बस्फोट आणि दंगली आणि असा सगळा पिरियड होता. त्या काळामध्ये मी खरं मुंबईमध्ये काम केलं, ज्याच्यामुळे खरं तर माझा पीळ आणखीन घट्ट झाला. काम करणं हे किती गरजेचं आहे हे तेव्हा अगदी पक्क झालं. मी पूर्ण वेळ काम थांबवून जेव्हा पुण्यामध्ये परत आले तेव्हा 2 ऑप्शन्स होते. कुठली तरी छानशी नोकरी स्वीकारायची किंवा प्रॅक्टिस सुरू करायची किंवा मग सामाजिक काम करत राहायचं. पण मग त्यावेळेलाही माझा चॉईस हाच होता. माझं लग्न खरं तर ठरवू घातलं होतं तेव्हा मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाही हेच सांगितलं की बाबा रे, तुला जर का अशी भरभक्कम पगार करणारी मुलगी हवी असेल तर तुझी वाट वेगळी, माझी वाट वेगळी. कारण मला सामाजिक काम करायचं आहे जिथे काही असा खूप आकर्षक पगार मिळणार नाही, भरभक्कम रक्कम घरी येणार नाही. सुदैवाने मला आयुष्यात जो पार्टनर मिळाला तोही हे सगळं समजून घेणाराच मिळाला. त्यामुळे मी स्वरूप वर्धिनी नावाची पुण्याच्या पूर्व भागामध्ये चालणारी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये काम करत होते तिथंही. आणि कामाक्षी, महत्वाचं सांगायचं झालं तर मला कायम असं वेगळ्या विषयांमध्ये काम करण्याची संधी आपसुकी चालत आली. आणि विद्यार्थी परिषदेच्या कामामुळे ती फ्लेक्झिबिलिटी मिळाली होती की त्या सगळ्या ठिकाणी काम करू शकत होते. आजोळ म्हणून स्वरूप वर्धिनीमध्ये एक प्रकल्प चालायचा जिथे वस्तीमध्ये काम करणाऱ्या, धुण्याभांड्याची कामं करणाऱ्या ज्या महिला असायच्या, ज्या दिवसभर कामांकरता बाहेर असायच्या आणि वस्तीमध्ये त्यांच्या झोपडीमध्ये त्यांची मुलं एकटी असायची, ज्याच्यातनं अनेक काही सामाजिक प्रश्न त्या मुलांच्या बाबतीमध्ये निर्माण व्हायचे. त्या मुलांकरता आजोळ नावाचा आम्ही एक प्रकल्प सुरू केला होता. आजोळ म्हणजे काय आपली कल्पना असते की एक कोझी आणि एक अतिशय सुरक्षित वातावरण आजी आजोबांच्या घरचं. तर ते सहज मिळणार नव्हतं त्या मुलांना. एक कृत्रिम रीतीनं का होईना पण त्या आजोळचं वातावरण देण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. आमचा प्रकल्पच दुपारी 1 ते 5 चालायचा. ज्या वेळेला ह्या मुलांच्या आया धुण्याभांड्याची कामं दुसरीकडे करत असायचे त्यावेळेला त्या मुलांना स्वरूप वर्धिनीच्या प्रिमायसेसमध्ये एकत्र आणणं, त्यांना शिकवणं आणि एक चांगलं वातावरण देणं. आणि बरोबरीने केवळ मुस्लिम कम्युनिटीमध्ये मी त्या काळामध्ये काम करत होते. आणि ते काम करण्याचा आमचा हेतू असा होता की मुस्लिम मुलींमधल्या शिक्षणाचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी करण्याकरता, त्यांना एक आयुष्यामध्ये स्वप्न देण्याकरता, काहीतरी चांगलं आयुष्याची एक बाजू दाखवण्याकरता. कारण ज्या भागामध्ये आम्ही काम करायचो, म्हणजे मंगळवार पेठेतली सदानंद नगर झोपडपट्टी असेल, कामगार पुतळ्याच्या इथली झोपडपट्टी असेल किंवा भीमनगरची वस्ती असेल, अत्यंत भीषण परिस्थितीमध्ये या मुली असायच्या. 12व्या-13व्या वर्षी लग्न होऊन वयाच्या 13व्या वर्षी बाळणपणाकरता नाव घालायला आलेल्या मुलींना मी बघितलेलं आहे. आणि हे जर का आपण पोस्टपोन करू शकलो, म्हणजे खरं तर शिक्षण हे एक माध्यम होतं, या निमित्तानं त्यांच्या घरच्यांशी खूप चांगला रॅपो डेव्हलप करायचा. आणि जर का त्या मुलीचं लग्न ठरवत आणलं असेल तर ते त्यांच्याशी गोड बोलून, संवाद साधून, आपल्या संपर्कातनं ते किती जास्तीत जास्त पोस्टपोन करता येईल की जेणेकरून किमान मॅट्रिक तरी त्या मुलीनं व्हावं, एक संधी तिला तिच्या उमऱ्यापर्यंत यावी, याच्याकरताचा हा आमचा प्रकल्प होता. त्या प्रकल्पामध्ये मी माझं लग्न ठरलं त्यावेळेला काम करायला लागले. म्हणजे साधारणपणे एक समाजाचा जो काही उपेक्षित घटक असतो, या उपेक्षित घटकाबरोबर काम करणं हे तर म्हणजे एक कामातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, जसं तू म्हणालीस की ऑपॉर्च्युनिटीज या समोर येत गेल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे असेल किंवा त्या धडाडीमुळे सुद्धा असेल की एक दिलेलं काम जे आहे टोकापर्यंत घेऊन जाता येत आहे.
ह्याच्यामध्येच जसं मी इंट्रोडक्शन मध्ये मगाशी सांगितलं तसं ही कम्युनिटी जी आहे ही समाजाचा एक उपेक्षित घटकच आहे. आजही फार काही छान नजरेने बघितलं जात नाही. रादर जेव्हा कधी असा एखादा मनुष्य आपल्या समोर येईल, स्त्री एखाद्या समोर येईल आपल्या, तेव्हा थोडीशी वाट वाकडी करून जाण्याचाच लोकांचा हे पाहायला मिळतो. मग या तिसरं लिंग किंवा ट्रान्सजेंडर्स किंवा हे क्युअर कम्युनिटी ज्याला म्हणलं जात आहे, अम्ब्रेलाच्या अंडर येणारे हे सगळे जे आहेत, सगळे लोक आहेत, या विषयाशी तुझा संबंध कधी आणि केव्हा आला? म्हणजे मी खरं सांगू का तुला कामाक्षी, की ह्या विषयामध्ये वळण्याचा कुठलाच सामाजिक विचार माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीला नव्हता. किंबहुना आता तू ज्या लोकांचं वर्णन केलंस त्याच्यामध्ये सगळ्यात फ्रंटला मी असेन अशा पद्धतीनं बघणाऱ्यांमध्ये. पण एक इन्सिडन्स म्हणजे माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला घडलेला याला कारणीभूत झाला. मला फार नाव घेणं किंवा फार डिटेल देणं इथं कम्फर्टेबल नाहीये, ते अपेक्षित पण नाही. पण माझ्या अतिशय जवळची जी एक व्यक्ती होती, माझं लग्न झालं तेव्हा साधारण तो तिसरीत वगैरे होता, म्हणजे आणि अतिशय व्हेरी क्लोज टू मी, व्हेरी व्हेरी डिअर टू मी, आणि तिसरीत होता, म्हणजे जवळजवळ माझा मुलगा असल्यासारखंच खरं तर आमचं नातं होतं. आणि जेव्हा त्या साधारण एक 15, 16, 17 वर्षाचा वगैरे तो झाला असेल, किंवा कॉलेजही त्याचं संपत आलं असेल, तेव्हा त्याने स्वतः गे कम्युनिटीमध्ये राहायला लागला. मी त्याच्यावरनं त्याला खूप रागवायचं वगैरे सुद्धा, की काय सारखं त्यांच्याकडे जातो. एक काहीतरी छोटीशी फिल्म पण त्याने त्यांच्याकरता बनवलेली होती. म्हणजे मी अडून, टोमणे देऊन, कुचकट बोलून त्याला हे चुकीचं आहे, काही जाण्याची गरज नाही तिकडे वगैरे असं सतत हे करत राहायचे. आणि तो त्याच्या प्रत्येक जेस्चर्स मधूनही हिंट देत राहायचा की माझं काहीतरी असं आहे. आणि एके दिवशी त्याने हे जवळजवळ डिक्लेअर केलं की मी गे आहे. आणि मी अतिशय वाईट वागली आहे त्याच्याशी त्या काळामध्ये. म्हणजे मी संबंध तोडून टाकलेत, मी खूप तडातडा बोललेली आहे. मी म्हणजे खरं तर म्हणजे त्याने माझं तोंड बघू नये कधी आयुष्यात, इतकी मी वाईट वागली असेल कदाचित त्याच्याशी. पण मधल्या काळामध्ये खूप पडझड झाली. त्याचे आई बाबा गेले, तो ड्रग्सच्या आहारी गेला, काही सुसाइड अटेम्प्ट करण्याचाही त्याच्या डोक्यामध्ये, म्हणजे असा त्या वर्षपर्यंत तो गेला. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला इतकं अगं भडभडून आलं, म्हणजे पोटात तुटलं, मला प्रचंड रडू आलं. कारण ज्याच्यावर खरं तर माझं नितांत प्रेम आहे, अगदी जवळचं आहे, माझ्या मुलासारखं आहे, अशा माणसाच्या बाबतीत असं झाल्यानंतर मला फार त्रास झाला. आणि त्यावेळेला खरं तर माझ्या मुलीनं मला माझं ऍक्च्युअली ब्रेन वॉश केलं. म्हणजे माझी मुलगी मला ह्या शब्दात म्हणाली की आई तुला दादा जास्त महत्वाचा आहे की त्याची सेक्शुअलिटी जास्त महत्वाची आहे. ती जी परिस्थिती होती ना त्याच्यामध्ये मला त्याचं असणं हे जास्त महत्वाचं होतं, त्याची सेक्शुअलिटी काही का असेल ना. मी म्हटलं माझ्याकरता तो महत्वाचा आहे. ती म्हणाली मग हे तुला ह्या सगळ्या गोष्टींसकट आई मान्य करायला लागेल, कारण का हे वायरिंगच असं असतं, ह्याची जडणघडणच देवानी अशी केलेली आहे, तर तुला ते मान्य केलं पाहिजे. तुझं जर का त्याच्यावर प्रेम असेल तर ह्या सगळ्या पॅकेज सकट तुला त्याला स्वीकारायला लागेल, अन्यथा मग सोडून देतो विषयातून. म्हटलं नाही मला हे पटतंय, कारण का माझ्या दृष्टीनं त्या क्षणी त्याची सेक्शुअलिटी काय आहे महत्वाचंच नव्हतं. आत्महत्येच्या वर्षपर्यंत आपल्या घरातला कुणीतरी गेलेला आहे हेच माझ्याकरता इतकं त्रास देणारं होतं. आणि इतक्या डिप्रेशनच्या स्टेजला जाणं, ड्रग्सच्या आहारी जाणं हे मला असह्य करणारं होतं. आणि मग आमचा संवाद सुरू झाला, तो घरी यायला लागला, राहायला लागला, आमचं खूप बोलणं सुरू झालं. आणि ह्या विषयामध्ये मी मोकळेपणाने बोलू शकायला लागले कामाक्षी, ऐकू शकायला लागले. म्हणजे मला असं वाटायला लागलं की थोडी माझी मनाची, बुद्धीची दारं जरा मी उघडी करायला लागले. आणि हा विषय मग म्हणजे खरं तर इंट्रोड्यूस झाला की अशी काहीतरी एक कम्युनिटी असते, त्यांचं हे अस्तित्व असतं, हे प्रॉब्लेम्स असतात, हे आम्ही फ्रिक्वेंटली एकमेकांशी बोलायला लागलो. एका विषयाचं ओपनिंग झालं होतं, सुरुवात तुझ्यापर्यंत आली होती. ही सुरुवात किंवा हा अनुभव जेव्हा जवळच्या व्यक्तीच्या बाबत तू अनुभव केलास पर्टिक्युलरली, तेव्हा तुझा दृष्टिकोन कदाचित बदलायला तुला मदत झाली असंही आपण नक्की म्हणू शकतो. कारण ते तू सांगितलंसच की माझा जवळचा माणूस हा माणूस आहे का तो कोण आहे ह्याच्याकडे बघण्याचा जो एक प्रत्येकाचा व्ह्यू असतो तोच पूर्णपणे तुझा बदलून गेला. हा बदलून जाताना मग यांच्यासाठी ही माणसं वेगळी नाही आहेत, पण समाज त्यांना वेगळी वागणूक देतो.
मग या विषयामध्ये आपण हात घालावा किंवा इथे आपण काम करावं, याच्याकडे कशी वळलीस? आता जेव्हा गेल्या वर्षी कोविडचं हे सगळं समस्यांना प्रत्येक जणच तोंड देत होता, त्या मी राहिला कल्याणी नगरला आहे. या भागामध्ये सुद्धा सगळेजण काही ना काही सामाजिक काम करत होते. मी ज्या भागात राहते कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्क याच्यामध्ये एक नदी आहे आणि तिथे बराच सुनसान एरिया आहे. साधारणपणे त्या ठिकाणी रोज संध्याकाळ नंतर खूप सारे ट्रान्सजेंडर्स अतिशय नटून थटून उभे असतात. म्हणजे ट्रान्सजेंडर जे सेक्स वर्कर्स आहेत अशी ती कम्युनिटी आहे आणि ते रेग्युलरली तिथे असायचे. आणि जसं कोरोनाचं हे सगळं सुरू झालं, लॉकडाऊन झालं, तेव्हा म्हणजे सडनली ही लोक सुद्धा वॅनिश झाली. आणि माझ्या डोक्यात विचार यायला लागला की म्हणजे रस्त्यावर ती एखाद्या कॉर्नरला बसणारा मोची आहे, लॉकडाऊन उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मोच्याचं काम सुरू होणार आहे, त्याला रोजीरोटी मिळणार आहे. पण ही कम्युनिटी जी आहे जी दोनच गोष्टींवरती खरं तर सर्व्हाइव्ह मागणं असं म्हणतात, हे मागणं आणि ते जर पुरेसे मिळत नसेल तर अपरिहार्यपणे सेक्स वर्कर्स म्हणून काम करतात. हे दोनच पर्याय त्यांच्याकरता उपलब्ध आहेत. ह्या पिरियड मध्ये काय करणार ते, कारण शेवटी हातातोंडाची गाठ तर कुणाची येतच असते. सो मी त्यावेळेला असा विचार केला की मी माझ्या 2 मैत्रिणींना विचारलं, मी मगाशी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला त्याच्याशी बोलले आणि माझ्या मुलीशी बोलले की आपल्याला म्हणजे आपण सुखाने घरात बसून राहणं, म्हणजे सुरुवातीला मीही इतर बायकांसारखं ते वेगवेगळे पदार्थ करणं, त्याचे फोटो काढणं, नातेवाईकांच्या ग्रुपवर टाकणं, हा एका अर्थानं थिल्लरपणा मी पण केला. पण किती दिवस हे करणार ना. मी जेव्हा घरामध्ये सकाळ संध्याकाळ छान छान पदार्थ करून खाते तेव्हा कुणाला तरी त्याची भ्रांत आहे. सो आम्ही आमच्या नातेवाईकांमधनं क्राऊड फंडिंग करून जवळजवळ 70,000 रुपये मी गोळा केले. माझ्या मैत्रिणींनी 61,000 रुपये गोळा केले आणि आम्ही त्या काळामध्ये जवळजवळ 300-350 ट्रान्सजेंडर्सना शिधा देऊयात असं ठरलं. 300-350 ट्रान्सजेंडरना देऊ शकलो. खरं तर आम्ही विचार केला होता 50 जणांना देऊयात. पण असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आम्ही नातेवाईकांशी बोलतोय तेव्हा प्रत्येक जण हे द्यायला तयार आहे. म्हणजे मला ना तेव्हा कामाक्षी असं लक्षात आलं की लोकांना कळतं की ह्या कम्युनिटीला काहीतरी समस्या आहेत किंवा यांना आवश्यकता आहे. पण कसं असतं ना की शिवाजी कायम दुसऱ्याच्या दारी जन्माला यावा, म्हणजे मी तुम्हाला पैसे देईन, तुम्ही काम करा. पण त्यावेळेला आमची मनस्थिती अशी होती की हरकत नाही, पैसे ते तर द्या, कारण आता त्याची जास्त गरज आहे. त्यामुळे आम्ही लोकांकडनं हे क्राऊड फंडिंग करून पैसे गोळा केले आणि पुण्यामधल्या जवळजवळ 300 ते 350 ट्रान्सजेंडर्सना आम्ही 1 महिना पुरेल एवढा शिधा आणि अर्सेनिकम आल्ब आणि अशा काही गोळ्या उपलब्ध करून दिल्या. त्याच वेळेला योगा नांबियार नावाची माझी एक मैत्रीण झालेली आहे जी ट्रान्सजेंडर आहे आणि तिने PhD केलेलं आहे आणि अत्यंत बुद्धिमान, अतिशय उत्तम डान्सर, राहायला ती भिवंडीला आहे आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये ती काम करते. तिनं मला फोन केला. आम्ही आज या क्षणापर्यंत एकमेकींना बघितलेलंही नाहीये, पण आम्ही अतिशय चांगल्या मैत्रिणी आहोत. तर तिने मला तिकडनं फोन केला की भाग्यश्री इतकं तू करती आहेस, कारण का खूप साऱ्या ट्रान्सजेंडर्स हे ना का समूह करून राहतात. सो तिथपर्यंत पोहोचणं हा आपला ऍक्सेस कधी नसतोच ना ग, आपण पोहोचलेलोच नसतो त्यांच्या वस्त्यांपर्यंत, वाड्यांपर्यंत, त्यांच्या त्या ग्रुपपर्यंत. त्यामुळे योगाकडनं मला खूप सारे रेफरन्सेस मिळायचे. त्यांची गुरु परंपरा असते, गुरुला काही चेले असतात. सो ती मला पुण्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गुरूंची नावं द्यायची, त्यांचा नंबर द्यायची, मी त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्याकडनं मी यादी घ्यायचो, फोन नंबर घ्यायचो आणि मग त्यांच्या वस्त्यांपर्यंत जाऊन डिस्ट्रीब्यूट करायचो. योगा मला म्हणाले की भाग्यश्री आता इथे 750 ट्रान्सजेंडर असे आहेत भिवंडीला जे HIV बाधित आहेत आणि म्हणजे साधारणपणे आपल्याला जर का ताप वगैरे आला आणि डॉक्टरांनी 50 mg ची किंवा 100 mg ची गोळी आपल्याला प्रिस्क्राईब केली तरी ते सांगतात की खाल्ल्याशिवाय घेऊ नका. जे ट्रान्सजेंडर HIV बाधित आहेत त्यांना दिवसभरामध्ये 1600 mg च्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे कदाचित ते एड्सने नाही जाणार पण त्या गोळ्यांच्या साईड इफेक्ट्सने मरतील अन्न न पोटात गेल्यामुळे, अशी स्थिती होती. त्यामुळे ती मला म्हणाली की इथं काही तुम्ही करता येऊ शकतं का, तुम्हाला इथे ह्या लोकांना 1 महिनाभर पुरेल एवढा शिधा देऊ शकतो का. मला ते खरं अशक्य होतं, पण आशिष शेलार म्हणून जे आता आमदार आहेत, मागच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री होते, जो आमचा चांगला मित्र आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मी आशिष शेलारला फोन केला आणि त्याला विचारलं, म्हटलं आशिष 750 जणांना देऊ शकशील का तू धान्य. आणि त्याने लिटरली 24 तासाच्या आत टेम्पो भरून धान्य भिवंडीला पाठवलं. म्हणजे मला स्वतःला जावंही लागलं नाही, ती त्याची कॉन्स्टिट्युएन्सी ही नाहीये,
तो बांद्र्याचा आमदार आहे, हे लोक भिवंडीला होते, पण विदिन 24 आवर्स पूर्ण टेम्पो भरून धान्य तिथपर्यंत पोहोचलं. सो असं आम्ही गेल्या लॉकडाऊन मध्ये काम केलं होतं. मला या सगळ्यामध्ये कामाक्षी एक खूप छान गोष्ट वाटते की समाजातले अनेक घटक या विषयामध्ये काम करायला उत्सुक आहेत आणि ते आपणहून पुढे येत आहेत. गेल्या वर्षी मी तुला म्हटलं तसं मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही केवळ अतिशय काय म्हणतात त्याला व्यक्तिगत पातळीवरती हे काम केलं होतं. पण ह्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रासव संघ जनकल्याण समितीने खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि जवळजवळ 10 दिवसांमध्ये आम्ही 650 लोकांना 650 ट्रान्सजेंडर्सना शिधा वाटप करू शकलो. त्यातले 250 किट्स हे आम्ही रेड लाईट एरियामध्ये म्हणजे बुधवार पेठेमध्ये राहणारे ट्रान्सजेंडर्स जे सेक्स वर्कर्स आहेत त्या ठिकाणी केलं. आणि त्या ठिकाणी माझ्या बरोबर संघाचे स्वयंसेवक साधारण 20 ते 25 संघाचे स्वयंसेवक हे किट्स देण्याकरता आले. आणि मला हे खूप काय म्हणतात त्याला एक उत्साह देणारं चित्र वाटलं की तरुण आणि मुलं ह्या कामामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत, फक्त त्यांना एक संधी मिळाली पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो की आपले कॉन्टॅक्ट जे काही असतात ते फक्त तुमच्या गावापुरतेच राहतात असं नाही. जे रूट्स पासून आपण केलेलं काम असतं ते कुठेतरी असं समोर येतं. आणि शेलार साहेबांना मी या प्लॅटफॉर्मवरून त्यासाठी धन्यवाद देऊ इच्छिते की एका फोनवरती त्यांनी 700 लोकांच्या पुढच्या 1 महिन्याची व्यवस्था केलेली होती. मला सांगशील या लोकांचं जे यांच्यामध्ये तुझं जे काम सुरू झालं त्यांचं आयुष्य आणि आपलं म्हणजे ज्याला नॉर्मल आपण म्हणतो नुसतं या नॉर्मल लोकांचं आयुष्य आहे याच्यामध्ये तुला दिसणारा मोठा फरक काय आहे? मी एक गोष्ट खूप ऑनेस्टली कबूल करते कामाक्षी की आम्ही खूप काही मोठं काम केलेलं नाहीये या क्षणापर्यंत. फक्त मागच्या लॉकडाऊन मध्ये आणि ह्या लॉकडाऊन मध्ये या लोकांपर्यंत अन्न पोहोचवणं, त्यांना 2 वेळेला खायला मिळेल एवढी व्यवस्था करणं, एवढंच केलेलं आहे. या निमित्तानं या लोकांमध्ये आमचा ऍक्सेस सुरू झालाय. त्यामुळे काम खरं तर काहीच केलेलं नाहीये, जस्ट एक माध्यम आहोत. कुणीतरी देत आहे, कुणाकरता तरी देत आहे, ते या लोकांचं घेऊन या लोकांपर्यंत पोहोचवणं एवढाच आमचा रोल राहिलाय. पण ह्या निमित्तानं या कम्युनिटीमध्ये शिरता आलं. आणि एक गोष्ट मला लक्षात आली कामाक्षी की प्रचंड ऍग्रेशन, राग या कम्युनिटी मधल्या लोकांच्या मनामध्ये असतो. म्हणजे समाजात राहूनही समाजाबाहेर फेकले गेलेल्यासारखं वागणूक समाजामधनं दिली जाते. म्हणजे आपण रस्त्याने वावरताना, ऑफिसमध्ये फिरताना, शाळा कॉलेज आपल्या नातेवाईकांमध्ये कार्यांमध्ये किती सहजपणाने एकमेकांकडे बघतो, तितकी सहजता एखाद्या हिजडा कम्युनिटी मधल्या माणसाकडे बघताना आपल्या डोळ्यात नसते. अकारण उत्सुकता, ओव्हर इन्क्विजिटिव्हनेस हा पहिल्या क्षणी दिसतो आणि त्या अति उत्सुकतेचं रूपांतर थोड्या वेळाने घृणेमध्येच होत असतं. म्हणजे फार काही प्रेमानं बघितलं जात नाही किंवा प्रेमानंही बघू नका, सहजतेनंही बघितलं जात नाही. म्हणजे पुरुषासारखा दिसणारा, साडी नेसणारा वगैरे वगैरे असं काहीतरी वियर्ड प्रीतीने बघतो आहोत हे आपल्या दृष्टीतूनच दिसतं. आणि हे या लोकांना फार चटकन कळत असतं ग. त्यामुळे तू कधीही सिग्नलला बघ, अनेक ठिकाणी काही छोटी मुलं, काही बायका, काही पुरुषही भीक मागत असतात. त्यांच्या भीक मागण्यामध्ये एक अगतिकता असते, केविलवाणेपणा असतो, याचना असते. ह्या लोकांच्या मध्ये मागताना ती याचना नसते, ऍग्रेशन असतं. कारण म्हणजे हे मी खूप ऑथेंटिकली बोलते असं नाही, पण मी यांच्याबरोबर गेले 2 वर्ष 1.5 वर्ष तर सहवास आहे. सो मला या जाणवलेल्या गोष्टी आहेत ज्या मी तुझ्याशी शेअर करते की एकतर निसर्गाबद्दल, देवाबद्दल, या समाजाबद्दल रागच आहे की माझं काहीतरी हिरावून घेतलेलं आहे आणि म्हणून हे जगणं माझ्या नशिबी आलंय ना. त्यामुळे तो राग, ते अग्रेशन त्या बॉडी लँग्वेज मध्ये, त्या भीक मागण्यामध्ये सुद्धा ते अग्रेशन दिसून येत असतं असं मला नेहमी जाणवतं. कुठेतरी मी आता सिग्नलला थांबलेली असताना त्या गोष्टी मला आठवायला सुरुवात होत आहेत. मला वाटतं आजची मुलाखत जे कोणी ऐकत बघत असतील त्यांना सुद्धा येणारे हे अनुभव अशाच प्रकारचे असणार आहेत. रिकॉल करून बघा आपण पूर्वी कुठल्या भावनेतून गेलो आहे ते. मला सांगशील भाग्यश्री, ही नॉर्मल माणसंच आहेत, मग अजूनही यांच्याकडे कुतूहल, राग, घृणा
वेगळ्या ग्रहावरनं आल्यासारखे, असं आपला समाज त्यांच्याकडे बघतो, वागवतो. तू जेव्हा यांच्यामध्ये काम करतेस, यांच्या घरापर्यंत, त्यांच्या कबिल्यापर्यंत, त्यांच्या राहण्याच्या जागांपर्यंत तू जाऊन पोचतेस, तेव्हा तुला याच्यामध्ये काय बदल व्हावा, ज्या समाजामध्ये आपण राहतो आणि ज्या समाजाच्या बाहेर हे राहतात, ह्याच्यामध्ये काय बदल व्हावा असं तुला वाटतं? खरं तर पावलं दोन्ही बाजूने उचलली पाहिजेत, पण पहिलं पाऊल आपणच उचललं पाहिजे असं वाटतं. कारण का मी मगाशी म्हटलं तसं समाजात राहून समाजाच्या बाहेर आपण काढलेला असतो ह्या लोकांना, आपल्या आयुष्यातनं आपण काढतो. म्हणजे मला नेहमी फार वाईट वाटतं काय माहितीये कामाक्षी, की 13, 14, 15 असं ह्या वयामध्ये जेव्हा त्या एखाद्या मुलाला लक्षात येतं की मी काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मला लिपस्टिक लावलेली आवडती आहे, मला कानातले गळ्यातले घालायला आवडतात, मला बाईसारखं राहायला आवडतं आहे, हे जेव्हा त्याला लक्षात येतं आणि तो हे त्याच्या वागण्यातनं जेव्हा प्रगट व्हायला लागतं, तेव्हा त्याला पहिल्यांदा झिडकारलं जातं त्याच्या आई बाबांकडनं, डिसोन केलं जातं. आणि तू विचार कर की जगामध्ये कुणावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवू शकतो ग आपण? आपल्या आई बाबांवर ना. तीच माणसं जर आपल्याला डिसोन करत असतील तर जगण्यातला केवढा कॉन्फिडन्स जात असेल ह्या लोकांचा. म्हणजे ह्या लोकांशी बोलताना लक्षात येतं की एक तर ट्रान्सजेंडर कम्युनिटीतले लोक खूप वेळेला ड्रग्सचा किंवा अशा काही पदार्थांच्या आहारी जातात, किंवा आत्महत्येचं प्रमाणही खूप मोठं असतं. कारण का आयुष्यातला तो पायाच हल्लेला असतो ना ग. त्यामुळे हे मेन रिझन त्याच्यामध्ये असतं की आपल्या लोकांच्याकडून नाकारलं जाणं हे खूप, आणि हा घात खूप असतो अगं. पण मला म्हणायचं असं की बेसिकली आपण सगळ्या जणांनी, म्हणजे ज्यांना देवानं एक स्त्री किंवा एक पुरुष अशी एक स्पेसिफिक आयडेंटिटी दिलेली आहे, त्यांची जबाबदारी खरंच जास्त असते की हे मान्य करणं की ही जडणघडण आहे. जशी मी एक बाई आहे, जसा हा एक पुरुष आहे, तसं ह्या व्यक्तीचं वायरिंग देवानं असंच करून पाठवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तो मुद्दामून करतोय, नाटक करतो, हे असं नाहीये, हे असं आहे. हे सहजपणाने जोवर आपण ऍक्सेप्ट करणार नाही ना, तोवर त्यांना स्वीकारूच शकणार नाही. कारण का हा ऍक्सेप्टन्स नसल्यामुळेच जे काही पुढचे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये येतात ते येतात. मी एक ट्रान्सजेंडर आहे. सगळ्यात आधी महत्वाचं तर मला भाग्यश्री मॅडमचे आभार मानायचे की त्यांनी लॉकडाऊनमध्ये आम्हाला खूप मदत केली, अजूनही करतात ते. तर आमच्या काही अडचणी आहेत त्या आता आम्ही त्यांना शेअर करतो, म्हणजे सांगतोय. बऱ्याचशा त्यांनी मदत तर केलीच आहे आम्हाला, पण आमच्या अजून पण त्यांच्याकडनं म्हणा किंवा समाजाकडनं काही अपेक्षा आणि त्याच्यावरचं सोल्युशन मागतो आम्ही. मी ट्रान्सजेंडर म्हणजे जसं एक स्त्री आहे, जसा एक पुरुष आहे, तसंच ट्रान्सजेंडर हा सुद्धा एक समाजाचा भाग आहे. आणि ट्रान्सजेंडरला पण तेवढंच समाजाने महत्व द्यावं जेवढं स्त्रीला आणि पुरुषाला देतात. म्हणजे एक वेगळी जात म्हणून आमच्याकडं एक वाईट नजरेने किंवा आडानी असं संबोधलं जातं, बघितलं जातं. तर असं करू नये समाजाने. आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे, ट्रान्सजेंडर असलं तरी. तर सगळ्यांसारखंच सगळ्यांच्या मध्ये सामील करून घेऊन समाजाने आम्हाला आमच्या हाल आणि आमच्या अडचणी समजून घ्याव्या आणि आम्हालाही सगळ्यांसारखं जगता यावं. थँक्यू. माझं नाव बाणी आहे, मी एक ट्रान्सजेंडर आहे, मी पुण्यात राहते. सर्वप्रथम मी भाग्यश्री मॅडमचा आभार मानू इच्छिते की त्यांनी आम्हाला लॉकडाऊनमध्ये राशन वाटलं. जसं की त्यांनी आम्हाला समजून घेतलं, आम्हाला राशन वाटलं, त्याचप्रकारे मला असं म्हणायचं आहे की समाजातल्या अन्य घटकांनीही आमची समस्या समजून घ्यावी. की एक ट्रान्सजेंडर तो त्याची लाईफ कशी जगतो, त्याची जिंदगी, त्याचं आयुष्य कसं काढतो. ना कुणाचा सहारा, आई वडील भाऊ बंध हे सगळे नाते तोडून तो ट्रान्सजेंडर बनतो. जी रिस्पेक्ट एका स्त्रीला एका पुरुषाला समाजामध्ये आहे, तीच रिस्पेक्ट एका ट्रान्सजेंडरला मिळावी. मी एक छोटासा प्रसंग सांगते तुला की हा ऍक्सेप्टन्स नसेल तर किती छोट्या छोट्या अधिकारांपासून माणूस वंचित राहू शकतो. म्हणजे गेल्या वर्षी साधारण एक ऑक्टोबरमध्ये वगैरे एका ट्रान्सजेंडरने मला फोन केला की ताई माझ्या बरोबर एके ठिकाणी याल का? मी म्हटलं कुठे यायचंय? तर म्हणे एक इन्स्टिट्यूट आहे. मी कुठल्याच इन्स्टिट्यूटची नावं वगैरे ह्या ठिकाणी रिव्हील करणार नाही, कारण का कदाचित ते आवडणार नाही त्या लोकांना. तिनं मला सांगितलं की एक मुलगा आहे ज्यानं स्वतःची आयडेंटिटी गे असं डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळे त्याच्या आईबाबांनी त्याला घरातनं हकलून दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या कबिलामध्ये आणून सोडलेला आहे. तो मुलगा काहीतरी जेमतेम 20 वर्षाचा असेल. त्याला कुठला तरी एक इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करायचा होता, जो ह्या अमक्या इन्स्टिट्यूट मध्ये चालतो. पण
त्याचे आई बाबा त्याला घरी ठेवायला तयार नाहीयेत, पण त्याच्या त्या कोर्स करता पैसे द्यायला ते तयार आहेत, की हे शिकलास आणि पायावर उभा राहिलास तर उत्तम आहे, आम्ही ती मदत करू शकतो. पण विचार करा ताई, एक गे आणि एक हिजडा जर का त्या इन्स्टिट्यूट मध्ये गेले तर ते आम्हाला कशा पद्धतीनं स्वीकारतील किंवा कसं एंटरटेन करतील. तर फक्त तुम्ही आमच्या बरोबर याल का, आम्हाला म्हणजे रुपयाची अपेक्षा नव्हती कामाक्षी त्यांना. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ना की शिक्षण हा किती बेसिक अधिकार आहे. फक्त एखाद्या माणसाची सेक्शुअलिटी अमकी अमकी आहे म्हणून त्याला शिक्षणाचा अधिकार असू नये का गं. तिनं फक्त मला एवढं सांगितलं की माझ्याबरोबर त्या इन्स्टिट्यूट मध्ये या, आम्हाला बाकी काहीच नको आहे, म्हणजे आम्हाला तिथे निदान नीट एंटरटेन केलं जाईल. मी त्या दोघांबरोबर त्या इन्स्टिट्यूट मध्ये गेले. मी तिथे माझं कार्ड दिलं पुणे विद्यापीठाचं. सिनेट मेंबर आहे म्हटल्यानंतर त्यांनी खूपच छान हे केलं. सुदैवाने ह्या दोघांच्या, म्हणजे सुदैवाने म्हणते, खरं तर असं असता कामा नये. मी मगाशी म्हटलं तसं की एखाद्या माणसाचं दिसणं फक्त थोडंसं वेगळं आहे म्हणून लोकांनी फार उत्सुकता दाखवू नये अनावश्यक ना. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते त्यामुळे काही फार प्रश्न विचारले गेले नाहीत. पण मग त्या लोकांनी मात्र खूप व्यवस्थित एंटरटेन केलं. आम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर अलायन्स करायला आवडेल, असं करता येईल का, तसं करता येईल का, अशी बाकीची सगळ्या गप्पा झाल्या. आणि तो जो मुलगा होता त्याची व्यवस्थित ऍडमिशन झाली. मला वाईट एवढ्याकरता वाटलं की एका माणसाची सेक्शुअलिटी त्याच्या बेसिक हक्कांनाही मारते आणि त्याच्याकरताही लोकांना मदत लागू शकते एखाद्या माणसाची, आणि हे वाईट आहे नक्की. साधारणपणे त्या मुलाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आईवडिलांचा रोल तू त्या क्षणापुरता का होईना तू केला होतास, की तू त्याच्याबरोबर तिथे गेलीस, त्याच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुझा हातभार लागला. तो मुलगा जर ही मुलाखत बघत असेल तर त्याला ऑल द बेस्ट. तू तुझं आयुष्य उत्तमरित्या जगण्यासाठी म्हणून जे काही प्रोफेशनल काम शिकण्याचा प्रयत्न करतो आहेस. आपल्याकडे मुख्य अडचण जी भाग्यश्री पाहायला मिळते बहुधा ती नुसता ऍक्सेप्टन्स नाही तर कुठल्याही प्रकारचं कामही ऑफर केलं जात नाही. म्हणजे भीक मागणं हे त्याचा एक भाग झाला, पण तुम्ही जर काम उपलब्ध करून दिलं तर भीक मागण्याची वेळ त्यांच्यावरती येणारच नाहीये. हे काम उपलब्ध होण्यासाठी म्हणून त्या मुलाला जे काही टेक्निकल शिकायचं आहे त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. तुझं आयुष्य पुढे खूप चांगल्या पद्धतीने जावं ही आमची सदिच्छा. मला असं वाटतं की भविष्यामध्ये जर तुला ह्याच्यामध्येच अजून काम करायचं संधी मिळाली तर माणूस म्हणून तू यांच्याकडे काय पद्धतीने बघतेस, कसं असतं आयुष्य, कसं असतं, हे काय सांगशील? मला मुळामध्ये मला प्रश्न तुला विचारण्याचा हे असा आहे की जेव्हा तुझ्याशी थोडंफार आधी बोलणं झालं होतं तेव्हा तू एक छोटासा इन्सिडेंट सांगितला होता. तू घरी गेली होतीस आणि तुला ते घर कसं बघायला मिळालं, जरूर सांगशील आम्हाला. कारण मुळामध्ये ना मला अगदी नॉर्मल लोकांना ना याबद्दल खरंच काही माहिती नसतं, माहित करून घेण्याची गरजही कधी वाटत नाही. मी तुला सांगू, कधी कधी देवानं जे काही आपल्याला दिलेलं असतं ना त्याची आपल्याला किंमतच नसते. म्हणजे मी एक बाई असणं हे इटसेल्फ इतकी मोठी गोष्ट आहे ना की मला त्याच्याकरता ते काय म्हणतात त्याला सिद्ध करण्याकरता किंवा समाजातनं ऍक्सेप्टन्स मिळवण्याकरता कुठलाही झगडा करावा लागत नाही. पण ह्या कम्युनिटीतल्या लोकांचं मला जे विशिष्ट वाटतं ना, पुलगेटच्या जवळ एक कम्युनिटी आहे जिथे जवळजवळ 250-300 लोक राहतात, ट्रान्सजेंडर राहतात. त्यातल्या एकांच्या घरी मी भेटायला गेले होते. काही ऍक्टिव्हिटी आम्हाला खरं तर करायची होती, काही सर्व्हे करायचा होता. आणि ज्यांना भेटायला मी गेले होते, बाबा गुरु म्हणतात त्यांना, तर बाबा गुरुंचा भाजीचा व्यवसाय सुद्धा आहे, त्यांचा टेम्पो आहे मोठा आणि त्यांच्या चेल्यांबरोबर ते तिथे राहतात पुलगेटला. तर बाबा गुरु ते सगळं त्यांचं काम उरकून यायला उशीर होता. सकाळी 9ची वेळ होती. आम्ही अगदी भल्या सकाळीच गेले होते. दिवाळी नंतरचाच पिरियड असेल. आणि कसं असतं ना, सगळेजणच कायमच वाईट वागणूक देतात, त्यामुळे ही लोक सुद्धा ना थोडंसं अंतर राखूनच हे करतात. पण मला असं लक्षात आलं की तुम्ही थोडंसं जरी प्रेमानं वागल्या बोललात ना तर त्याच्या कितीतरी पटीमध्ये जास्त प्रेम, जास्त विश्वास, जास्त आदर आपल्याला मिळत असतो. मी त्यांना विचारायला गेले की बाबाजींच्या घरी की बाबाजी आहेत का, तर त्या दोघी जणी होत्या. त्या म्हणाल्या नाहीयेत, बाहेर गेलेत. त्यांनी काही मला आत या वगैरे काही म्हणलं नाही. दाराशीच मी उभी राहिलेले. एका सेकंदामध्ये घुटमळल्यावर मी त्यांना म्हटलं मी आत येऊन बसू का, तर त्या म्हणाल्या हा बसा ना ताई. मग चेअर वगैरे दिली. सकाळी त्यांचं आवरून झालं तर सकाळी 9 वाजता सिरियल बघत होत्या त्या. पण त्या सिरियल बघताना सुद्धा दोघी जणींची अंघोळ झाली होती, स्वच्छ छान सुंदर कपडे घातले होते, टाप टीप, म्हणजे काय म्हणतात त्याला, आरशासारखं स्वच्छ लख्ख घर ग.
ओटा स्वच्छ, सगळ्या गोष्टी जागच्या जागी. म्हणजे मला खरंच असं वाटलं की त्या 9 वाजता त्या दोघांनी येऊन माझं घर जर बघितलं असतं तर शिव्या घातल्या असत्या मला, की मी इतकं काय म्हंटल त्याला, ओथंबलेलं घर टाकून गेले होते. ते बाई पण जगायला इतकं आवडतं ना त्यांना, की तो टापटीपणा, ते सगळं व्यवस्थित ठेवणं, सगळं छान जागच्या जागी ठेवणं. पूजा झाली होती घरामध्ये, उदबत्तीचा वास दरवळत होता, फुलांचा वास दरवळत होता. त्यांच्या पूजा खूप मोठ्या मोठ्या असतात. त्यांची ती गुरु परंपरा असल्यामुळे आणि त्या देवीचे मुखवटे वगैरे खूप सुंदर पूजा केलेली होती. मग असं इकडे तिकडे लक्ष देऊन हे बघितल्यानंतर त्यांनी मला बसायला दिलं, पण फार एंटरटेन केलं नाही. मी म्हटलं मला पाणी द्याल थोडंसं. हे म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही बाई पाणी बिणी पिऊ शकते आपल्या घरातलं. मग त्यांनी मला पाणी दिलं. मला ताई चहा पिणार का? मी म्हटलं हो, 9 वाजले, थंडी वाजते, मला आवडेल चहा. त्यांनी चहा टाकला. तोवर बाबाजी आले. बाबाजी आल्यानंतर छान भरलेलं फराळाचं ताट माझ्या समोर आणून ठेवलं त्यांनी. आणि खरं सांगते म्हणजे इतक्या सुरेख करंज्या आणि इतक्या सुरेख चकल्या होत्या. म्हणजे मी न राहून विचारलं, म्हणजे तू खरंच सांग, आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि व्यवसाय करतोय किंवा बाहेर सामाजिक ह्याच्यात, त्यामुळे मी तरी खूप वेळा ऑर्डर करते गोष्टी, पण त्यांनी इतकी सुंदर करंजी, इतकी सुंदर चकली. मी न राहून विचारलं, म्हटलं कोणी केली आहे इतकी सुंदर चवीला? तर म्हणे घरी बनवली आहे ताई. मी म्हटलं काय सांगताय? तर म्हणे हो, सगळा फराळ घरी बनवलाय. म्हणजे मला त्या क्षणी कौतुक असं वाटलं की ते बाई पण केवळ त्या काय म्हणतात ते वायरिंग मधला बिघाड म्हणून त्या घेत नाहीत, तर ते इतकं सुंदर जगायचा प्रयत्न करतात ना. ते ज्या सुंदरपणाने जगतात ना, त्या सुंदरपणाने आपण स्वीकारायलाही शिकलं पाहिजे. इतका चवीचा स्वयंपाक, इतकं सुंदर घर ठेवणं, हे त्या जगत होत्या. आणि मला फार छान वाटलं त्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन. सारखं बाई पण जगायला धडपड जे ते करत असतात. मला वाटतं आपण नॉर्मल जगतो, हा बाई आहे जगतो, स्वयंपाक करतो, मुलं सांभाळतो, मुलं जन्माला घालतो, कटकट करतो स्वयंपाक खूप वेळा. त्या करंजीच्या मला वाटतं पदरांमध्ये तुला तो एक प्रेमळ ओलावा पाहायला मिळाला. आणि मला वाटतं तू नशीबवान आहेस की तुला तो पाहायला मिळाला. आम्हाला केवळ खूप वेगळंच रूप पाहायला मिळतं, ते त्या करंजाने इतकं मऊ कधीच नसतं बहुतेक, पण तुला ती बाजू देखील बघायला मिळाली आहे. मला अजून एक असा हे तुला विचारावं असं वाटतो की हा आयडेंटिटी लपवण्याचा जो काही भाग असतो, की माझ्या घरातल्यांनी मला ऍक्सेप्ट मी जसा आहे तसं जर केलेलं नाही आहे, पण माझी ओढ काहीतरी वेगळी आहे, तर हा जो आयडेंटिटी क्रायसिस असतो बऱ्याचदा, याला कशा पद्धतीने फेस केलं जातं? अशी काही एखादी केस तुझ्या समोर आली आहे का या दरम्यान? खूप भीषण असतं हे सगळं माहितीये. म्हणजे ह्या कॉन्फ्लिक्ट मध्ये जाताना कधी कधी मुलांच्या मनावरती इतका परिणाम होतो, त्यातनंच काही सुसायडल अटेम्प्ट होतात, मुलं पळून जातात, म्हणजे त्या कबिल्यामध्ये जातात, आपल्या फॅमिलीशी टोटल संबंध संपून जातो. पण काही जण असे असतात, म्हणजे मी अगेन मगाशी म्हटलं असं नाव प्रत्येक वेळेला रिव्हील करणं शक्य नाही, की एक ट्रान्सजेंडर मला माहितीये की त्याच्या घरच्यांना हे माहितीये की हा थोडासा इकडे म्हणजे काय थोडा फेमिनाईन आहे, पण तो पॅन्ट शर्टच घालतो, घरच्यांबरोबरच वावरतो, घरच्यांना दाखवतो की मी तुमच्या बरोबरच आहे, नॉर्मल आहे. म्हणजे मी सुद्धा गेले 1.5 वर्ष त्याला पॅन्ट शर्ट मध्येच बघत होते. आत्ताच्या ह्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा म्हणजे मी त्या एका दिवसामध्ये माझ्या मते आम्ही रुपीनगर, वाल्देकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, दापोडी, येरवडा, त्याच्यानंतर पुलगेट, एवढ्या ठिकाणी किट्स वाटली होती धान्याची. म्हणजे जवळजवळ त्या एका दिवसामध्ये आम्ही 7 ते 8 ठिकाणी ही किट्स दिली. आणि त्या 7 ते 8 ठिकाणी हा माझ्याबरोबर अक्षरशः एखाद्या कार्यकर्त्यासारखा झपाटल्यासारखा फिरत होता. पण त्या दिवशी मी फर्स्ट टाइम त्याला साडीमध्ये बघितला. म्हणजे विग लावला होता त्याने, खूप लिपस्टिक लावली होती, छान कानातले घातलेले, सुंदर साडी नेसली होती. मी म्हटलं की आज मी पहिल्यांदा तुला साडीमध्ये बघते. तो म्हणे हा ना ताई, मी नेहमी नाही घालत. मी म्हटलं आणि तू त्या एका वस्तीमध्ये गेला तर तिथे मला कल्टी का मारलीस? तर म्हणे माझं घर आहे तिकडे ताई. मी म्हटलं सो? तर माझ्या घरच्यांना माहिती नाही की मी हिजड्यांबरोबर फिरतो. मी त्यांना माहितीये की मी असा थोडासा असा आहे, पण मी त्यांच्या बरोबर राहतो, मी साडी नेसतो हे माहिती नाहीये, त्यामुळे मी तुमच्या बरोबर आलो नाही. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ना की केवढा ताण, केवढी उठाठेव, केवढा सायास करायला लागत असणारे त्याला एका वेळेला ही 2 आयुष्य जगताना. आई बाबांना कळू नये की मी हिजडा आहे,
आणि माझी आतली ती उर्मी मला दाबताच येत नाही. म्हणजे मध्ये मी एकांशी बोलताना सांगत होते की आपल्याला हे वियर्ड वाटतं, आपल्याला हे सगळं खूप विचित्र वाटतं, पण माणसाची साधी एक वृत्ती असते की कुणीही माणूस आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो. जर का मी माझी सेक्शुअलिटी डिक्लेअर केली तर माझा तो कम्फर्ट झोन संपणार आहे. जे सुरक्षित कवच आहे, माझे आई बाबा आहेत, घरात रोज मिळणारं 2 वेळेचं जेवण आहे, ज्या काही एक घर म्हणून मिळणाऱ्या फॅसिलिटीज आहेत, एक फॅमिलीचा बॅकअप आहे, नातेवाईक आहेत, हे सगळं एका क्षणात संपून जाणार आहे. हे माहिती असताना सुद्धा माझी सेक्शुअलिटी जर मी डिक्लेअर करतो आहे तर ती खरंच जेन्युअन असणार आहे. कोणीही माणूस इतक्या सहज हे करत नाही. सो ते जर का जेन्युअन आहे तर ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. जेन्युइन बोलती असते कारण तू जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघते आहेस. आम्ही आजची मुलाखत बघणारे जे आहोत हे आपण 10 फूट लांबच राहायचा प्रयत्न करतो या सगळ्यापासून. फारसं कधी मला वाटतं आपल्यापैकी लोक वाचतही नाहीत किंवा बघतही नाहीत. आमिर खानचा सत्यमेव जयते जेव्हा झाला होता तेव्हा 1 तासाचा जवळजवळ 2 वेगवेगळे एपिसोड्स त्यांनी या विषयावरती केले होते. खूप लोक पुढे येत आहेत, बोलता आहेत, किंवा आता गव्हर्नमेंट सुद्धा तिसरं लिंग म्हणून पेपरवरती सुद्धा या लोकांना एक आयडेंटिटी देऊ बघतं आहे, देतं आहे. तर या सगळ्यामध्ये मला वाटतं आपल्याकडून आपण त्यांना फक्त चांगली वागणूक एवढी एकच गोष्ट जर दिली तर समाजाचा उपेक्षित घटक ते न राहता समाजाचा एक भाग होऊ शकतील. मला सांगशील भाग्यश्री, भविष्यात अजून तुला यांच्यासाठी काय करायची इच्छा आहे किंवा काय करण्याचा विचार तू करू शकतेस? खरं तर ना म्हणजे प्रचंड करण्यासारखं आहे. मला माहिती नाही माझी तेवढी क्षमता आहे की नाही, मला माहिती नाही पुढे जाऊन ह्यातल्या काय गोष्टी वर्कआउट होतील, पण दिसताना अनेक गोष्टी ठळकपणाने दिसतात की बेसिक गोष्टी आहेत की ज्या खरं तर एखाद्या माणसाचं आयुष्य किती सुकर करत असतात त्याही गोष्टी अवेलेबल नसतात. म्हणजे हे जेव्हा घरातनं डिसोन होतात किंवा घर सोडून येतात तेव्हा त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसतं, अगं आधार कार्ड नसतं. फार कमी जण असतात ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे. म्हणजे शासकीय दृष्ट्या ते माणूस नाहीयेत ना, जिवंतच नाहीयेत, कारण का ह्या गोष्टींशिवाय आपलं अस्तित्वच नाहीये ना. सो किमान ह्या लोकांकडे ह्या गोष्टी उपलब्ध असाव्यात याच्याकरता काहीतरी निश्चित प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. करण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. म्हणजे मला आता कमिटमेंट अशी म्हणून कुठलीच सांगता येणार नाही तुला, पण किमान ह्या लोकांचं आयुष्य सुकर व्हावं ह्या करता आणि ते सुकर करण्याकरता समाजानं सुद्धा खूप पुढे पाऊल टाकलं पाहिजे ग. म्हणजे केवळ ट्रान्सजेंडर मध्ये काम केलं पाहिजे असं नाहीये. समाजातल्या लोकांची मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर इथे कितीही काम केलं तरी सुद्धा ते जेल कसं काय होणार. म्हणजे एखाद्या ट्रान्सजेंडरला मदत करण्या इतपतच दुसरं कामही महत्वाचं आहे की एखाद्या सामान्य माणसाला त्याची मानसिकता बदलायला लावणं. कारण का ती जोवर बदलणार नाही तोवर ते कधीच समाजामध्ये येऊ शकणार नाहीयेत. त्यांनी बंगला जरी बांधला, तेवढं उच्च शिक्षण घेतलं, तेवढा पैसा कमवला, तरी सुद्धा जर आपण त्यांना वेशीवार ठेवणार असू तर त्याचा उपयोग नाहीये. त्यामुळे काम हे दोन्हीकडेही झालं पाहिजे. समाजातल्या लोकांची मानसिकताही बदलली पाहिजे आणि ह्या लोकांनाही काही गोष्टी सोडल्या पाहिजेत, काही गोष्टी नव्यानं अंगवळणी केल्या पाहिजेत. असं बरंच करण्यासारखं आहे. आय होप काही बरोबरीने असा विचार करणारी टीम मिळत जाईल. काही तरुण मुलं सुद्धा असं मिळतील, काही माझ्यासारख्या तुझ्यासारख्या मैत्रिणी ह्याच्याशी जोडल्या जर गेल्या तर नक्की काहीतरी करू शकू. हे मुळात एकट्याचं काम नाहीये. आणि मी तुला मगाशी म्हटलं तसं मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे. त्यामुळे मी हे काम केलं असं तर होऊ शकत नाही. हे काम जोवर आम्ही ह्याच्यामध्ये जात नाही तोवर ते होणार नाही. त्यामुळे मला खरं तर तुझ्या माध्यमातून लोकांना हे असं सांगावंसं वाटतं की ज्यांना ज्यांना ही सह अनुभूती आहे जाणवेल त्या प्रत्येकानं आपापल्या परीने आपण काय मदत करू शकतो ह्या कामाला याचा नक्की विचार केला पाहिजे. मला एक छोटंसं मी तुला हे कवितेच्या 4 ओळी सांगते. मी पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. आमच्या परिषदेच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये मार्बल आर्च असं त्याचं नाव होतं. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रतिमा होती आणि त्याच्या खाली 2 ओळी लिहिल्या होत्या. आणि मला नेहमी वाटतं की आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसानं किमान एवढा जरी विचार केला ना तरी सुद्धा हे
जे थोडेसे क्लिष्ट वाटणारे प्रश्न सुटू शकतात. मी त्या फोटो फ्रेम खाली ह्या 2 ओळी लिहिल्या होत्या की मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना. केवळ छोटासा दिवा लावण्याचे कष्ट करायचा. अख्खा दिवस आपण आपल्याकरता जगूयात. कोणती ना जात त्यांची, कोणता ना धर्म त्यांचा, कोणती ना जात त्यांची, कोणता ना धर्म त्यांचा, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसाला. किमान एवढी जरी एक सहानुभूती आपण ठेवू शकलो एका समाजाकरता, म्हणजे कुठल्याही माणसाला, माझी सेक्शुअलिटी काही मी घेऊन आलेलो नाहीये ना, मी देवाकडे अर्ज केला नव्हता की मला ट्रान्सजेंडर म्हणून जन्माला घाल, माझा काय दोष आहे याच्यामध्ये. आपल्या वाट्याला ते दुःख आलेलं नाहीये, त्यामुळे ते कळणार नाही कदाचित. पण ज्याच्या नशिबाला ते आले, म्हणजे तुला माहितीये का, कुठलाही ट्रान्सजेंडर जेव्हा मरतो ना, तेव्हा त्याची अंत्ययात्रा कुठलाही सामान्य, तू आजपर्यंत ट्रान्सजेंडर बघितले असतील पण त्यांची अंत्ययात्रा कधी बघितली नसेल, कारण ते मध्यरात्री काढतात ती. कुठल्याही सामान्य माणसानं ती अंत्ययात्रा बघू नये, कारण का ती जर का अंत्ययात्रा बघितली तर पुन्हा तो माणूस ही पुढच्या जन्मी हिजडा म्हणून जन्माला येईल असे त्यांच्याकडे एक अंधश्रद्धा आहे. आणि जेव्हा तो माणूस मरतो, त्याला जेव्हा त्या कबरीमध्ये घालतात, तेव्हा सगळा हिजडा कम्युनिटी तिथे जमा होते आणि प्रत्येक जण आपल्या चपलेनं त्या माणसाच्या त्या डेड बॉडीला मारतात. कारण त्याचं सिम्बॉलिक असं असतं की तू जे काही पापं केलेली आहेस, हिजडा म्हणून तू जन्माला आलास, ते ह्या जन्मी संपू देत आणि पुढचा जन्म तुला साध्या माणसासारखा मिळू देत, याच्याकरता त्या डेड बॉडीला चपलांनी मारतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर माती घालतात. हे किती वियर्ड आहे सगळं. म्हणजे हे माझ्या नशिबाला जर आलं तर, म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू कन्सिडर मायसेल्फ इन देअर शूज. मला बाई म्हणून जन्माला घातलं हे माझं नशीब आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना की एक वेळ दिव्यांग असणं सुद्धा ठीक आहे यार, म्हणजे त्याचे सुद्धा खूप काय म्हणतात त्याला, अनेक यातनांमधून जात असतील, पण एक आयडेंटिटी तरी आहे, स्त्री किंवा पुरुष. ह्या कॉन्फ्लिक्ट मध्ये जो माणूस जगतो ना, त्याच्यावरती भयंकर वाईट परिस्थिती असते. आणि तेवढी अनुभूती, काय म्हणते, संवेदना आपल्याकडे जर असेल, कंपॅशननी जर का आपण बघितलं ना, नक्की या समाजाला कधी ना कधीतरी आपल्या मेन स्ट्रीम मध्ये आपण जेल करू शकू. इतकं छान समजावून सांगितलं आहेस की याच्यानंतर मी काही बोलावं अशी परिस्थिती नक्की नाही. ज्या मला वाटतं कोणी पालक असे असतील की ज्यांना या विषयात काही खरंच मदत हवी असेल किंवा काय, तर खूप संस्था अशा आहेत की ज्या या विषयामध्ये काम करतातच. पण किमान तुमचं मूल जे आहे, ह्या मुलाला तुमचा ट्रस्ट हवा आहे. एवढं जरी आपण विचार केला तरी मला वाटतं त्यांना घरातून जर ती ऊब मिळाली मायेची, तर ते घर सोडून बाहेर पडणार नाहीत. ही मुलाखत आज जी कोणी बघत असतील त्यांनी तेवढी मायेची ऊब फक्त यांच्यासाठी ठेवा. जिथे कुठे ते भेटतील तुम्हाला, तिथे ती त्यांना देण्याचा प्रयत्न जर केलात तर आयुष्य सुकर व्हायला मदत होईल. भाग्यश्री, तू आज आमच्या इथे आलीस, आमच्याशी बोललीस, तुझे अनुभव शेअर केलेस आणि तुझ्या या कामामध्ये कदाचित आम्हाला जर काही मदत करता आली तर आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुझ्या या सगळ्या कामासाठी पुढे येणाऱ्या काही ऑपॉर्च्युनिटीज असतील तुझ्यासाठी, तर त्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. छान काम करत राहा आणि जिथे कुठे आम्हाला आमच्या मदतीची गरज लागेल तिथे आम्हाला जरूर सांग. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.